बाळा, आयुष्यात खूप काही सोसलं आहेस. स्वतःचा कधी विचार केला नाहीस. फक्त दुसऱ्याचा विचार करत राहिलास. तुझा मात्र कुणी विचार केला नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन चाललास. तुला मात्र अर्ध्यावर सोडलं सगळ्यांनी. कुणाला दुखवलं नाहीस, कुणाला चुकवलं नाहीस. तरीही माझ्या वाटेला हे का, असं तुझ्या मनात प्रश्न पडला आहे. पण एक सांगू का, तू काही वेळेला स्वतःसाठी चुकलास. प्रत्येकाला संधी देत बसलास. स्वतः मागं सरलास. प्रत्येकाचं ऐकत राहिलास, पण स्वतःच्या मनाचं मात्र कधी ऐकलं नाहीस. सगळ्यांची मनं जपत बसलास, पण स्वतःच्या मनाचं मात्र ऐकलं नाहीस. इथेच मात्र तू चुकलास. पण तू खरा होतास आणि खरा आहेस. म्हणूनच मी तुला पूर्ण पारखून घेणार आहे. तुझ्या विचाराची प्रगल्भता, तुझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, याच्यातूनच तुला माझ्याजवळ आणलं जात आहे. कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आली, तर तू त्याच्यामध्ये ठाम उभा आहेस. हेच तर मी तुझ्या पाठीशी असण्याचं लक्षण आहे. पण आता बास झालं. आता बास झालं बाळा. तू उठ, नव्याने उभा राहा. आलेल्या संकटांना, आलेल्या अडचणींना तोंड देऊन तू आता नव्याने उभा राहा. स्वतःसाठी जग, स्वतःचा विचार कर. इतरांच्या मनाचा विचार करत बसू नको. कारण आता मला माहीत आहे, तू कुणासाठी काय केलं आहेस आणि कुणासाठी काय दिलं आहेस आणि तुझ्यासाठी कुणी काय केलं आहे. आता परीक्षा द्यायची वेळ तुझी संपली आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेव आणि मी तुझ्या पाठीशी कायम आहे याच्यावरती विश्वास ठेव. नामजप कर. गरजूंना मदत कर. पण ज्यांना गरज आहे त्यांनाच मदत कर. ज्यांना तुझ्या मदतीची अपेक्षा आहे, ज्यांना तुझ्या मदतीची किंमत आहे, त्यांनाच मदत कर. विनाकारण कुणासाठी करत बसू नको. कारण द्यायची तेवढी परीक्षा तू दिली आहेस. आता थांबायची वेळ आली आहे तुझी. पण नामस्मरण नेहमी करत राहा. मला विसरू नकोस. कारण मला विसरलास तर मात्र तू स्वतःला विसरशील. या जगात जगायचं असेल तर तुला खंबीर बनावं लागेल, कणखर बनावं लागेल. प्रत्येक परिस्थितीला माझं नाव घेऊन तोंड द्यावं लागेल. मग बघ, तुझ्या सगळ्या अडचणी दूर होतील. सगळा विश्वास तुझा सार्थकी लागेल. फक्त स्वतःवर विश्वास ठेव. तुला आयुष्यात खूप पुढं जायचं होतं ना, पण काही लोकांच्यामुळे तुला पुढं जाता आलं नाही. पण सोडून दे सारं, कारण तो देखील तुझ्या कर्माचा भाग होता. तो आता हिशेब तू पूर्ण केला आहेस. आता नव्याने सुरुवात कर. नव्याने वाटचाल चालू कर. कारण आता जे काही सोसलंयस, जे काही भोगलंयस ते तुझ्या कर्माचा भाग होतं. आता मात्र तू आतून मनाने कणखर झाला आहेस. पुढे चालत राहा. माझ्या नामजपाची शिदोरी बरोबर घे आणि कर्म चांगलं करत राहा. तुझं कल्याण होईल. तुझ्या मुलाबाळांचं कल्याण होईल. आणि तुझ्या जन्माचं देखील सार्थक होईल. उठ, आता नव्याने चालायला लाग. सगळ्या वाईट आठवणी पुसून टाक. वाईट लोकांच्या आठवणी पुसून टाक. चांगल्या लोकांच्या आठवणी बरोबर घे. पण एक लक्षात ठेव, आजपर्यंत जे तुझ्याबरोबर आहेत तेच तुझ्यासाठी कायमस्वरूपी राहतील. ज्यांनी तुला अर्धवट रस्त्यावर सोडलं आहे ते तुझे कधीच नव्हते आणि कधीच नसतील. म्हणून इथून पुढे लोकांवरती विश्वास ठेवताना 10 वेळा विचार कर. आपल्या लोकांना विसरू नको. इतरांसाठी स्वतःला आणि आपल्या लोकांना विसरू नको. अजून तुला खूप पुढं जायचं आहे. खूप काही कमवायचं आहे. खूप लोकांना उत्तर द्यायचे आहेत. ते पण तुझ्या यशातून, ते पण तुझ्या चांगल्या कर्मातून. त्यासाठी तुला चांगल्या कर्माचा मार्ग अवलंबावा लागेल. इतरांना जे करायचं आहे कर्म ते करू दे, पण तू मात्र चुकू नकोस. इतरांना तुझ्या तोंडाने उत्तर देत बसू नको. कर्म चांगलं करत राहा, यश तुला नक्की मिळेल. हेच त्यांना दिलेलं उत्तर असेल. कारण बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे सदैव लक्षात ठेव. आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.